मालक, इथलं देवाघरचं आयुष्य खूप वेगळं आहे हो. अजिबात करमत नाही तुमच्याशिवाय. आज तुमची आठवण आली, सहज बसलो होतो आणि म्हणलं तुमच्यासाठी काहीतरी लिहावं. मालक, नितेश भाऊ आणि सागर भाऊ, तुमचा छोटा श्यामा बोलतोय. आज स्वर्गातून तुमच्यासाठी काहीतरी लिहितोय. हातात पेन नाही, कागदही नाही, पण मनातल्या आठवणींची शाई अजूनही ताजीच आहे हो, अजूनही ताजीच आहे. मालक, आजही आठवतंय मला तो पहिला दिवस, ज्या दिवशी तुम्ही मला पाहिलं. तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मी साधा बैल नव्हतो, त्या दिवशी मी तुमचं स्वप्न झालो होतो. सापे भिवंडीच्या त्या मातीचा सुगंध अजूनही माझ्या श्वासात आहे हो, श्वासात आहे. त्या मातीतूनच माझा जन्म झाला आणि त्याच मातीत तुमच्या हाताने घडलो गेलो. तुम्ही मला फक्त खाऊ पिऊ नाही घातलत मालक, तर मला जपलत, वाढवलं, प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि एका बापासारख्या मायेने वाढवलं. गंगाराम बाबा, त्यांचा हात जेव्हा माझ्या पाठीवरून फिरायचा ना, तेव्हा सगळा थकवा नाहीसा व्हायचा. माझ्या भोबाईचं मातृत्व तर काय सांगावं. तिच्या डोळ्यातलं प्रेम आणि तिच्या आवाजातली काळजी, हे सगळं मला खूप जवळचं वाटायचं हो, काळजातलं वाटायचं. ललिता वहिनी आणि रुपाली वहिनी, त्यांनी दिलेलं प्रेम, वेळोवेळी केलेली काळजी, मला कधीच असं वाटून दिलं नाही की मी फक्त एक जनावर आहे. आणि मालक, तुम्ही दोघं, नितेश भाऊ आणि सागर भाऊ, तुमच्यासाठी तर मी सगळं काही होतो. तुमचं प्रत्येक स्वप्न होतो, तुमच्या प्रत्येक आशेत होतो. आपण नुकतंच बैलगाडी क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं, अजून सुरुवातच होती, आणि तुमच्या डोक्यात खूप मोठी मोठी स्वप्न होती. माझ्यावर विश्वास होता. माझा सराव, माझं खाणं, माझं आरोग्य, सगळे काही काळजीपूर्वक पाहत होता तुम्ही. माझ्यासाठी दिवस रात्र एक करत होतात. मयुरेश माळी भाऊचं परफेक्ट नियोजन प्रत्येक वेळेला माझ्या कामी आलं. त्याच्या प्रत्येक प्लॅन मध्ये माझं नाव पुढे असायचं. आणि माझा मित्र परिवार अजूनही आठवतो. त्यांच्या आठवणी एक एक क्षण माझ्या काळजात असा कोरून ठेवलाय. माझा धीरज भाऊ, अभि, विनू, अक्षय, रोहित, कुंदन, विकी, पंकज, युवराज, हर्षल, सूरज, वेदांत आणि कल्पेश, या सगळ्यांचा उत्साह, सगळ्यांचं प्रेम मला दररोज एक नवीन ऊर्जा द्यायचं. मालक, मी धावत होतो फक्त जिंकण्यासाठी नाही, तर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मला माहित होतं एक दिवस येईल जेव्हा छोटा श्यामा हे नाव सगळीकडे घुमेल. लोक टाळ्या वाजवतील, तुमचं नाव अभिमानानं घेतलं जाईल. पण कधी कधी नियती आपल्याला विचारत नाही, ती अचानक सगळंच बदलून टाकते. मी अजून उगवत होतो, अजून